आज आहे ना आपण नवीन रेसिपी बनवूया. रोज रोज भाजीपोळी खायची ना, तर म्हणलं आज नाही, उडदाच्या डाळीचा आज आपण वडच बनवूया. तुम्हाला साहित्य दाखवते. 3 ते 3.5 तास डाळ भिजवली मी. छानपैकी भिजली. 2 पाण्याने धुवून घेतली. आता छानपैकी आपण आता मिक्सरला बारीक करूया. मिडियम करायची, लय बारीक पण नाही करायची आणि जाडी पण नाही ठेवायची, अशी मध्यम करायची. 15 या लसणाच्या पाकळ्या घेतल्या. 1 चमचा जिरे घेतले. 2 चमचे लाल तिखट घेतलं. 1 चमचा हळद घेतली. चवपुरतं मीठ घेतलंय. आणि गॅससाठी नको म्हणून आपला थोडा ओवा टाकलाय. आणि त्याच्यामध्ये वाटून मसाला टाकायचा आहे. हे मसाले आहेत ना, आता आपण हे सगळं मिक्सरमध्ये टाकूया. मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. आता याच्यामध्ये ना थोडं पाणी टाकूया. जास्त पण नाही टाकायचं, नाहीतर ते पातळ होतं मग. फिरून ना थोडं थोडं बारीक झालं. मसाल्याबरोबर वाटलं. आता राहिलेलं डाळ आता ह्याच्यामध्ये अशी आपण बारीक करून मग संपूर्ण सगळं मिक्स करू ना. आता हे मसाला आणि ते सगळं वाटलेलं आहे ना, सगळं आता असं मिक्स करून घेऊया. म्हणजे छानपैकी मस्त अगदी वडे होतात. बघा, लई छान वडे लागतात हे. मिक्स झालं छानपैकी. बघा, सगळं मस्त मिक्स झालं. या अर्धी वाटी नारळाचं किसून घेतलंय ओलं खोबरं. 2 कमी तिखट मिरच्या घेतल्यात. 1 तिखट मिरची घेतली. चवपुरतं मीठ घेतलंय. थोडी कोथिंबीर घेतली. 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. ते वड्यांबरोबर चटणी करायची खायला. कोणाला आवडतात, कोणाला नाही आवडत, पण मला वड्यांबरोबर चटणी आवडते. चला आता आपण हे मसाला चटणी बारीक करून घेऊया. फक्त थोडंसं नावाला पाणी टाकायचं. तयार करून झालेली आता चटणी काढून झाली. आता थोडी आपली नावापुरती राई टाकते. आणि फोडणीला थोडा कढीपत्ता टाकते. गॅस बंद करते. आता छानपैकी राई तडतडली. आता झाली आपली चटणी तयार. आता छानपैकी तेल गरम झाले. आपण आता वडे काढून घेऊया. कोण कोण चमच्याने काढतात, मला चमच्याने नाही जमत. मला हाताने छान वडे करता येतात. वडे काढून झालं ना का मिडियम गॅस ठेवायचा, म्हणजे छानपैकी तळून निघतात.
कलर करायचा त्यांचा छान, एकदम लाल पण नाही करायचे आणि एकदम असे हे पण नाही ठेवायचे. असा छानपैकी कलर आला पाहिजे त्यांना आणि कच्चे पण नाही राहिले पाहिजे. आता आहे ना, आपण आता हे सगळं बनवून घेऊया. आपले उडदाच्या डाळीचे वडे तयार करून झाले, चटणी तयार करून झाली, छानपैकी मस्त वडे झाले. तुम्ही पण करून बघा. लाईक करा, शेअर करा. परत भेटू. बाय बाय.